इथे तरडगावमध्ये आल्यानंतर आपण इथून चालत जायला लागते थोडंसं जेणेकरून आपल्याला घोडे रिंगण बघण्यासाठी आपण आता निघालो आहे. तर बघा ही वारकऱ्यांची गर्दी आज तरडगावमध्ये मुक्काम आहे. तर मुक्काम पाहण्यासाठी आपण तिथे जाणारच आहोत पालखी तळ्यावरती. आता इथून आपण चाललो आहे ते घोडे रिंगण बघण्यासाठी. रामकृष्ण रे माऊली. माऊली एक नंबर प्रवास चालू आहे. कोण कोणी आपल्याकडे आपल्यातले आहेत की जर जवळजवळ 20-25 जण आहे. 25 जण आहे. हो. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वर ताचे नाव ईश्वर. जैसे अक्षर पासेकर ये रुक्मणी झाली. मी रुक्मणी झाली. काय गडबड चालली आहे. रामकृष्ण हरी. आयुष्यात येताना एकदा तरी पांडुरंगाची वारी करावी. हा सुख सोहळा स्वर्गीय आहे. ह्या सोहळ्यामध्ये भूक तहान म्हणजे काहीच लागत नाही. हा सोहळ्यामध्ये म्हणजे पैसावाला असू द्या, करोडपती असू द्या, कसला असू द्या, कोणीही उपाशी राहत नाही. आणि या वारीमध्ये सर्वजण टाळ वाजवत, मृदंग वाजवत, वीणा वाजवत
आळंदीपासून ते पंढरपूर पायी वारी करत असतात आणि या वारीमध्ये खरंच खूप असा अनुभव येतो आणि खूप छान प्रसन्न मन एकाग्र होतं आणि खूप छान वाटतं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आज आम्ही लोणंद ते तरडगाव इथंपर्यंतच वारी केली. आम्हाला पूर्ण वारी जमली नाही, भविष्यात आम्ही करणारच आहे. पण आजपर्यंत पूर्ण जगात म्हणलं तरी चालेल किंवा पृथ्वी तलावर एकाच वेळी एवढ्या संख्येनं लोक कुठेच जमा होत नसतील अशा प्रकारचं हे क्षण आहे. आणि हे इथं असणारं पहिलं उभं रिंगण अनुभवता आलं, यांच्यासोबत चालता आलं. खूप दिवसानंतर एवढं म्हणजे चाललो जे एवढं जे वातावरण आहे असं कुठंच अनुभवता येणार नाही असे वातावरण आहे. तर खूप चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं. धन्यवाद. गोविंद सटवाई जाधव पट्टी वडगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. आम्ही जवळपास 4-5 वर्षांनी पायी सोहळा करतो हा. आणि सासवडला तर आम्ही पंक्तीसाठी म्हणून 20-22 वर्षांनी येतो. दरवर्षी आम्ही एकादशीच्या दिवशी सासवडची पंगत करून काही दिवस दिंडीसोबत चालून परत आम्ही गावाकडे जातो. तरी हा असा सोहळा कुठंही बघण्यात येत नाही, कुठल्याही देशात नसेल असं आम्हाला वाटतं आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं लोक प्रवास करतात, खानपानची व्यवस्था केलेली असते जागोजागी, त्याच्यामुळं कशाचीही अडचण पडत नाही. आणि आम्ही जवळपास याचा आनंद जसा प्रसंग पडेल तसं काही 4-6 मुक्काम करत 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 पुढं सरकतो. करंटी धार हा करंटी धार आणा महात्मा फुले मार्केट यार्ड, महात्मा फुले मंडई आणि छत्रपती शिवाजी मार्केट मंडई आपलं गुलटेकडी यांच्या संयुक्त विद्यमाने गेले 28 वर्ष अखंडित आज पालखीमध्ये वारी सोहळा होतो. आमच्यातर्फे अन्नदानाचा महायज्ञ होतो. या महायज्ञामध्ये गेले 28 वर्ष सकाळी 5:30 वाजल्यापासनं ते पूर्ण पालखी जास्तोपर्यंत आपण अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करतो. असंख्य लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. माऊली आमच्याकडनं सेवा करून घेतात. अशीच आमची आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाकडनं अशीच पिढ्यानं पिढ्या ह्या योग आम्हाला येऊ दे हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड पुणे यांच्या वतीने पालखी सोहळ्याचा सन्मान होणार आहे. 1-2 मिनिटं शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या वतीने राजेंद्र पवार 2 मिनिटं फक्त आमचे विश्वास व्यापारी संघ या ठिकाणी असे सन्मान या ठिकाणी होतो. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आम्ही कोर्टीवरून आलोय. गेले 38 वर्ष आमची वारी आळंदीकर महाराज शामराव आळंदीकर महाराज यांच्या दिंडीतून दरवर्षी गेले 38 वर्ष झालं येत आहे. हे 38वे वर्ष आहे. ओव्या गाऊन स्वरात दासजनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा का माझ्यावरी